तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल आपल्या हाती येत आहेत। जल्लोष साजरा केला जातोय। महायुतीसाठी एक मोठा विजय म्हणावा लागेल, कारण देवेंद्र फडणवीसांची जादू चालली आहे आणि ही जादू महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणताना दिसतेय। एक बुद्धिबळाचा हा सारीपाठ होता आणि बुद्धिबळाच्या या सारीपाठावरती अर्ध चित्र स्पष्ट झालंय। जिंकलंय कोण हे कळलंय, पण हरणारे कोण हे मात्र कळू शकले नाहीये आणि हाच अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे निवडणुकीतला। बघा, पुन्हा एकदा सांगतोय, मिलिंद नार्वेकर 22 वरती अडकून पडले। याच्या मागे मोठा बुद्धिबळाचा सगळा खेळ असू शकतो। जयंत पाटील जरी 12 वर दिसले, सेकंड प्रेफरन्स कुणाला किती दिलाय हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे मिलिंद नार्वेकरांना फर्स्ट प्रेफरन्सला 22 जागा 22च आकडा देऊ शकणार नाहीत। त्यांना तो जागा 23 जर असेल तर 23 किंवा 24 असेल, पण त्यांना 22 मिळाली, याचा अर्थ तिथे काहीतरी गडबड झालेली असू शकते। आणि मिलिंद सर, ज्या अर्थी जयंत पाटील यांना 12 फर्स्ट प्रेफरन्स मिळालेली आहेत, याचा अर्थ फर्स्ट प्रेफरन्स त्यांना कमीच दिलेला होता, पण सेकंड प्रेफरन्स त्यांना जास्त दिलाय का हे बघावं लागेल। अतिशय इंटरेस्टिंग। फडणवीसांकडून मवियाला पुन्हा एकदा हा जोरदार हबाडा दिलाय का असं म्हणावं लागेल। हंडोरे यावेळेसचा कोण हे बघावं लागेल, कारण गेल्या वेळेस सुद्धा कारण याच्यातलं गणित जे आता मला या सगळ्या आकड्यावरनं दिसतंय, भाजपला 12, शिवसेनेला 9 आणि राष्ट्रवादीला 7 अशी 28 मतं देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे दाखवलेला आहे काम फत्ते। राहुल जोरी आपले प्रतिनिधी आहेत, आपल्या सोबत आहेत। मिलिंद सर, राहुल, हे कसं घडलं सगळं? मिलिंद, खरं तर 2 वर्ष थोडंसं पाठीमागे जात 10 जून 2022, 20 जून 2022 आणि पुन्हा एकदा 12 जुलै 2024 तीनही वेळा हॅट्रिक जी आहे ती फडणवीसांच्या नावानं नोंद करावी लागेल। त्यावेळी विरोधी बाकावर होते, आकडे नसताना दोन्ही वेळा गणित जुळवलं। आता सत्ताधारी बाकावर होते, आकडे नसतानाही तीनही ही गणित जी आहे ती जुळवण्यात आली आणि आता देखील ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये एक मोठा हारेचा सामना जो करावा लागला महायुतीला, त्यावरून मोठ्या प्रमाणावर मतांची फाटाफूट होईल हे वारंवार बोललं जात असताना, लोकांमध्ये आमदारांमध्ये संभ्रम असताना, आकडेवारी जी आहे, अर्थातच मतांची आकडेवारी फक्त असून चालत नाही, तर योग्य ठिकाणी योग्य मत वापरणं, अर्थात मॅजिक जे आहे, मतांचं मॅजिक पॅटर्न जो आहे, अर्थात तिसऱ्यांदा हा पूर्णपणे यशस्वी राहिलाय। सर्वात महत्वाचं म्हणजे 2022चा उल्लेख करायचा तर राज्यसभेला 2 मतं, विधान परिषदेला 22 मतं लागत असताना देखील ही मतं फुटली कशी? आणि परत एकदा आज 9 आमदार निवडून येताना ज्या पद्धतीनं पहिल्या क्रमांकाच्या पसंतीनंच जवळपास सगळे उमेदवार निघाले, याचाच अर्थ आता महायुतीची नाही तर महाविकास आघाडीची मतं ही मोठ्या प्रमाणात फुटली आहेत। खरं तर लोकसभेत झालेल्या पराभवानंतर अशा पद्धतीनं कोणतीही फूट होणार नाही। या उलट अजित पवार गटातले आमदार फुटतील, इतर ठिकाणचे आमदार फुटतील अशी शक्यता वारंवार बोललेली जात असताना मोठी फाटाफूट जी आहे ती अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटातनं झाली आहे का, काँग्रेसमध्ये झाली आहे का, हेच देखील तपासावं लागेल। सध्याची परिस्थिती बघितली तर सलग तिसऱ्यांदा विजयाच्या मॅजिक पॅटर्नचे यशस्वी शिलेदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यावं लागेल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मतदानासंदर्भातला जो पॅटर्न होता, हा पूर्णपणे त्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली होती। वारंवार त्याबद्दल कुठलंही मत राहुल या सगळ्यातली अतिशय इंटरेस्टिंग बाब ही आहे, सगळ्यात इंटरेस्टिंग बाब ही आहे, मिलिंद नार्वेकर 22 वर नेमके कसे अडकले, काय घडलं, तिथं काहीतरी गडबड झालीये का? अगदी हा खूप महत्वाचा आणि तितकाच आत्ताच्या क्षणाला तितकाच सर्वांना चकित करणारा प्रश्न विलास तू विचारला। एकंदरीत बघितलं तर मिलिंद नार्वेकर जे की सर्वांचेच एक अजात शत्रू म्हणून राजकारणी म्हणून ओळखले जातात, प्रत्यक्ष सभागृहात त्यांची पहिली एंट्री झाली आहे। मात्र या सभागृहातल्या पहिल्या एंट्रीला त्यांना कुठल्या कुठल्या अदृश्य हातांनी मदत केली हे देखील पाहावं लागेल। आपल्याला बघतोय की शिवसेना, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे की भाजपचे आहेत, अजित पवार, या सगळ्यांसोबत जवळपास प्रत्येक जणाचं कोणाशीही त्यांचं विरोध आहे किंवा त्यांचा कुठेही अडचण आहे असं दिसत नव्हतं। एकंदरीत बघितलं तर भाजपच्या एकंदरीत खेळी जर बघितली, माझा सहकारी अजित मांढरे माझ्या सोबत आहे। विलास, काहीतरी एक महत्वाची गोष्ट अजित सांगतोय, ज्या पद्धतीने बघितलं की मिलिंद नार्वेकर
अनपेक्षितरित्या दुसऱ्या टप्प्यात येतील, दुसऱ्या फळीत राहतील, पण पहिल्यापासून 1 नंबरच्या मतदानावर मिलिंद नार्वेकर होते. काय करिश्मा आहे, काय चमत्कार झाला? मिलिंद नार्वेकरांनी मतांची जुळवळ कशी केली होती आपण आजच पाहिली होती की ते इथे गेटवरच उभे होते. कुठलाही आमदार आला तर प्रत्येक आमदार ते स्वागत करत होते. सर्वात महत्वाची खेळी ठरली ती म्हणजे भाजपची, आणि भाजपच्या खेळीमुळेच मिलिंद नार्वेकरांचा विजय पक्का झाला. ती अशी की भाजपने मतांचा कोटा जो 23 होता तो 26 वर केला. 26 वर केल्यामुळे त्यांचे पहिल्याच फेरीमध्ये 8 उमेदवार निघून गेले. सदाभाऊ खोते सेकंड फेरीतून जात होते, पण त्यांची जी काँग्रेसची मतं फुटली ती इकडे आली, त्यामुळे मिलिंद नार्वेकर आणि सदाभाऊ खोते पण ते देखील निघाले. आता ज्या पद्धतीने आकडेवारी दिसते यामध्ये एकच अंडरलाईन आहे, ती म्हणजे भाजपची 26 मतांची किंवा 26 कोटाची खेळी जी आहे ती पूर्णपणे सत्य ठरली. 26 मतांची खेळी सत्य करत असताना वारंवार बोलत होतं की महायुतीतले आमदार फुटतील. इथं तर गणित वेगळं दिसतंय. महाविकास आघाडीतले आमदार थेटपणे फुटलेत. आकडा समोर जो आलाय त्याच्यावरून ठीक आहे. पहिलं सांगितलं होतं की काँग्रेसची मतं जी आहेत ती महायुतीला पडतील, पण महाविकास आघाडीतली मतं जी आहे ती फुटली असं टेक्निकली एवढं वापरता येणार नाही.